Hello friends, welcome to the reverse aging journey. Today's topic is best time to eat. आपण दिवसातून 3 वेळा खातो. ब्रेकफास्ट करतो, लंच करतो, डिनर करतो. तर या खाण्याच्या वेळा जेव्हा आपल्या फिक्स असतात, म्हणजे रोज ठराविक वेळी जेव्हा आपण खातो ते आपल्या पचनक्रियेच्या दृष्टीने फायदेशीर ठरतं आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराचं जैविक घड्याळ, ज्याला की बॉडी क्लॉक म्हणतात, ते संतुलित राहण्यास मदत होते. तर सकाळचा नाश्ता आपण कधीही स्किप नाही करायला पाहिजे. सकाळचा नाश्त्याचा बेस्ट टाइम आहे सकाळी 7 ते 8 वाजता किंवा 9 पर्यंत. नो लेटर दॅन 10 AM. 10च्या नंतर नाश्ता कधीच करायचा नाही. 10च्या अगोदरच नाश्ता व्हायला पाहिजे. रिमेंबर, ब्रेकफास्ट इज द most important meal of the day, giving your brain and body the energy it needs to function before beginning daily tasks. जेव्हा आपल्याला दिवसभर काम करायचं आहे, दिवसभरासाठी आपल्या बॉडीमध्ये एनर्जी पाहिजे, तर अशा वेळी सकाळचा नाश्ता केल्याने आपल्याला दिवसभर ऊर्जा मिळते आणि आपल्या ब्रेनचं फंक्शन चांगलं राहतं आणि आपल्याला सगळं काम करण्यासाठी मूड आणि उत्साह चांगला राहतो. दुसरं म्हणजे लंच. बेस्ट टाइम 12 ते 2 वाजता. नो लेटर दॅन 3 PM. 3च्या नंतर कधीच जेवायचं नाही. रिमेंबर, लंच इज आयडियल अबाउट 4 hours आफ्टर ब्रेकफास्ट टू मेंटेन स्टेडी ब्लड ग्लुकोज अँड कीप हंगर मॅनेजेबल. दिवस जेवण हे दिवसातील मुख्य जेवण असतं. पचनक्रिया चांगली असते म्हणून हे जेवण भरपेट असावं. दुपारचं जेवण आपण राजासारखं जेवायचं असतं. कारण आपल्याला नाश्त्यानंतर 4 तास असतात आणि आपल्याला दिवसभरासाठी काम करण्यासाठी एनर्जी टिकून राहण्यासाठी दुपारचं जेवण आपण भरपूर प्रमाणात करायचं आहे. त्याच्या विरुद्ध डिनर. डिनर आपलं बेस्ट टाइम 6 ते 8 PM. No later than 9 PM. Remember, eat dinner at least 2 hours before going to bed to promote optimal sleep and efficient use of calories. आणि रात्रीचं जेवण हे नेहमी हलकं असावं आणि झोपण्याच्या किमान 2 तास असावं, 2 तास आधी असावं. त्याच्यामुळे आपल्याला ते पचायला पण जड जात नाही, हलकं जातं आणि आपल्याला रात्री झोप चांगली यायला सुद्धा हेवी जेव्हा जेव्हा जेवण होतं ना रात्री, तर तेव्हा आपल्याला झोप येत नाही बरोबर प्रॉपर आणि आपली झोप पूर्णही होत नाही. त्याच्यामुळे जर आपल्याला झोप आपली पूर्ण व्हावीशी वाटत असेल आणि बॉडीला रेस्ट पण मिळते, रेस्ट पाहिजे असते रात्रभर. हेवी जेवणाने तेवढी रेस्ट मिळत नाही, बॉडीचं मेटाबॉलिझम चांगलं होत नाही. त्याच्यामुळे रात्रीचं जेवण नेहमी हलकं असावं. अँड थँक यू.